नमस्कार, मी सविता तोत्रे. तर मैत्रिणींनो, आता संध्याकाळचे 8:30 वाजले तर आणि मुलं गेलेत बैठकीला. तर म्हणलं चला एक व्हिडिओ बनवावा, कारण बऱ्याच त्यांच्या कमेंट आलेत की ताई मोठे व्हिडिओ का येत नाहीत, मोठे व्हिडिओ अपलोड करा, आम्हाला तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर माझे व्हिडिओ का येत नव्हते, कारण माझी तब्येत बरी नव्हती आणि ज्या काही मी रील्स बनवल्या होत्या त्याच रील्स मी अपलोड करत होते एखाद्या अधूनमधून जरा बरं वाटल्यानंतर. तर आता मला बरं वाटतंय, आता माझी तब्येत बरी आहे. तर म्हणलं चला आता व्हिडिओला सुरुवात करावं. तर मी कालपासून मला बरं वाटतंय, तर कालपासून मी कामाला सुरुवात केली, पण काल जास्त काम नाही केलं. आज काही काम केलं. तर तुम्ही सगळेच पाटील ताईंना ओळखतात. तर त्यांचे मी लग्नाचे ब्लाऊज घेतलेले, तर म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये लग्न आहे. तर लग्नाचे ब्लाऊज घेतलेले आणि मला खूप टेन्शन आलं होतं की माझी तब्येत बरी नाहीये, आता मी त्यांच्या लग्नाच्या ब्लाऊजाची ऑर्डर कशी पूर्ण करणार. तर देवाच्या कृपेने मला आता बरं वाटतंय आणि आता मला त्यांची ब्लाऊज करणं गरजेचं आहे. त्यांची भरपूर ब्लाऊज येतं आणि आता त्यांचा कॉल आला होता की आम्ही ब्लाऊज घ्यायला येतो आणि आमच्या अजून ब्लाऊज येतो. तर मला त्यांना नाही पण म्हणता येत नाही, कारण त्यांचे तुम्हाला मी जसं एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की त्यांचे 3-3 वर्ष माझ्याकडे कपडे असतात. तर ते 3-3 वर्ष का असतात, कारण त्या नंतर आणलेले शिवून येतात आणि पहिले तसेच राहतात. म्हणून ते 3 वर्ष असं त्या एका व्हिडिओमध्ये बोलले की 3 वर्ष झाले तुझ्याकडे कपडे येतात आणि तू लवकर देत नाही. तर असं मस्करीमध्ये चालतं, मनाला लावून घेऊ नका. आणि काही कस्टमर खरंच असे असतात की मन दुखवतात किंवा पटकन बोलतात. काही ताईंचे मला कॉल आले, मेसेज आले, कमेंट आल्या की ताई आम्हाला टेलर काम बंद करावं वाटतंय, कारण मी कंटाळले, कस्टमर आमच्यासोबत भांडले. तर बघा, मला हेच सांगायचंय ह्या व्हिडिओ मधून, हात जोडून विनंती आहे की कोणी आपलं काम बंद करू नका, कारण आपण त्याच्यावर पोट भरतो, ती आपली लक्ष्मी आहे. तर असे काही कस्टमर लाईफ मध्ये येतात की तुमच्या 100 कस्टमर पैकी 2 कस्टमर म्हणा, 10 कस्टमर म्हणा, असे असतात की ते आपल्या काहीतरी चुका काढतात, काहीतरी होतं. आणि असं नाही की मोठमोठे टेलर आहेत त्यांच्याकडनं काही चुका होत नाही, थोडंफार होतं, लूज होतं कधी, तब्येतीमध्ये बदल होतो, वातावरण चेंज झाल्यानंतर बघा, कोणाला डायबिटीजचा त्रास असतो, कोणाला बीपीचा त्रास असतो, पण कस्टमर काही इमानदारीने सांगतात की आम्हाला असा असा त्रास आहे, त्याच्यामुळे माझा हा हा प्रॉब्लेम झाला, मी आता बारीक झाले म्हणून माझे बघा जरा ब्लाऊज उतरायला लागले, असं स्वतः सांगतात. पण काही कस्टमर आहेत ना, ते आपली चुकी काढतात. तर असं पण असतं, म्हणजे शरीरामध्ये काही बदल झाला तर ते सांगत नाही. तर मला हेच सांगायचंय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की टेन्शन घेऊ नका, टेलर काम बंद करू नका. कारण बघा, जर आपल्यासोबत भांडलं किंवा काही झालं, हा, तर तुम्ही मन मोकळं करण्यासाठी कोणाला तरी शेअर करू शकता, जे जवळचं तुमचं जीवाभावाची मैत्रिणी म्हणा किंवा एकदम हक्काची कोण व्यक्ती, त्याच्याकडे तुम्ही बोला. पण टेलर काम अजिबात बंद करू नका, म्हणजे तुमच्या माइंड मधून ते निघून जाईल. मला हेच सांगायचंय की दुसऱ्यासाठी आपण आपले नुकसान का करून घ्यायचं. आणि जे किती, म्हणजे मी पण खूप वर्षापासून काम करते, पण माझ्याकडनं पण एखाद्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, छोटा मोठा. तर असं होतं, लाईफ हे चालतच राहतं, कारण आपण जेवण बनवतो, कधीतरी आपल्याकडनं मीठ जास्त होतं, कधीतरी अळणी भाजी होते, कधीतरी चपाती आपल्याकडनं तिरकोणी होते. असं नाही की ती दरवेळेसच गोल येईल, काही ना काही प्रॉब्लेम होत असतो थोडा मोठा. म्हणजे आपण जसं घरामध्ये आपल्या छोटे मोठे उतार चढाव येतात, तसे बिझनेस असू द्या किंवा टेलरिंग सर्व्हिस असू द्या किंवा काही असू द्या, त्याच्यामध्ये छोटे मोठे तणाव येतच राहतं. त्याला घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. तर मैत्रिणींनो, चला आता मी तुम्हाला कपडे दाखवते. तर पाटील ताईंचे कोणते कोणते कपडे रेडी केले ते दाखवते. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही ना काही मोटिवेशन देत असते, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा. गरजू मैत्रिणी आहेत त्यांना शेअर करत जा. कारण एखादी मैत्रीण जर दुःखामध्ये आहे, तिला काही टेन्शन आहे, तर कदाचित तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिच्याकडे पॉझिटिव्ह विचार येतील. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तिला उभारी येईल काम करायला. त्याच्यासाठी शेअर करा, म्हणजे व्हिडिओ शेअर करणं त्याच्यासाठी गरजेचं समजते मी. तर बघा, तुमची इच्छा राहिली, पण मला असं वाटतं एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सपोर्ट केला पाहिजे. तर हाच उद्देश आहे माझा. तर मैत्रिणींनो, आता वेळ न घालवता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवायला सुरुवात करते. तर हे बघा, म्हणजे जरी आपले कायमचे कस्टमर असले, त्यांनी जरी त्यांचे काही कपडे असले दुसरे, तर आपल्याला द्यायला लागतात. जरी तुम्ही किती मोठे टेलर असताल, तुम्ही बाकीचे कपडे घेतच नसताल, पण जर एखादा कस्टमर आपल्याकडे वर्षानुवर्ष काम करून घेते किंवा आपलं पोट त्यांच्या ह्याच्यावर भरते, त्यांना पण गरज आहे, आपल्याला पण गरज आहे, तर त्यांचे दुसरीकडे शिवलेले कधी एमर्जन्सीला काही कपडे असतील किंवा रेडीमेड ड्रेस असतील, रेडीमेड ब्लाऊज असतील किंवा घागऱ्यावरचे ब्लाऊज असतील, तर असे कामं पण त्यांचे करून द्यायला लागतात. तर पाटील ताईंचे पण तसेच कामं आहेत काही, आणि ते मी केले. तर मैत्रिणींना आता तुम्हाला दाखवते. हे बघा, माझी तब्येत बरी नव्हती म्हणून मी त्यांना सांगितलेलं दुसरीकडनं तुम्ही ब्लाऊज शिवून आणा, माझ्याकडनं होणार नाही. तर त्यांना इमर्जन्सी पाहिजे होतं, दरवेळेस मी देते त्यांना मध्ये. आता एक मिनिट. तर मैत्रिणींनो, हे बघा, हा ब्लाऊज आहे. त्यांनी अर्जंटमध्ये दुसरीकडनं शिवून आणला होता. मला बोलले काहीतरी कर, पण तू शिवून देते. माझी तब्येत खरीच बरी नव्हती, तर मी त्यांना म्हणलं दुसरीकडनं शिवून आणा.
तर हा त्यांनी शिवून आणला होता. हा प्रिन्स कट ब्लाऊज शिवलाय छान, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण बघा सवय झालेली असती, कस्टमरला पण सवय झालेली असती. आपण म्हणजे आता मला खूप वर्षापासून सवय झाली त्यांची ब्लाऊज शिवायची. तर दुसरीकडनं किती चांगला टेलर असलं थोडंफार काहीतरी होऊ शकतं. मी कोणाची चुकी नाही काढत, कारण माझ्याकडनं पण होऊ शकतं. तर मैत्रिणींना हा ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसत नाही. याला आता मी फिटिंग वगैरे केलंय, याला मी नॉट लावली, कारण हे जी डिझाईन केलेली याला नॉट नव्हती लावलेली, त्याच्यामुळे तो गळा आहे ना तो पूर्ण असा जात होता. आणि मेन म्हणजे ह्या गळ्याची रुंदी एवढी ठेवली की त्याच्यामुळं त्यांच्या ह्या भागामध्ये ही डिझाईन जाते. तर आता मी याला फिटिंग वगैरे केली, कारण डिझाईनला तर काही करू शकत नाही. मग मी नॉट लावली. आता नॉट लावली, पण याला लटकन करायला माझ्याकडे कपडा असा मॅचिंग नाहीये. तर आता मी त्यांना सांगणार की याला रेडीमेड लटकन लावा. तर हा एक ब्लाऊज मी त्यांचा दुरुस्त केलाय, कारण हा ब्लाऊज तुम्हाला जसं बोलले की त्याच्या साईज नुसार नाही, तो वेगळाच. हे बघा पुढचा भाग पण बघा, हे बघा क्रॉस पट्टी प्रिन्सेस कट ब्लाऊज, पण त्यांना व्यवस्थित बसत नाहीये. बरेच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते. तर ते आता मी रिपेअर केले. त्यांना म्हटलं माझ्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं मी करून देते. तर हे करून दिले. तर हा एक ब्लाऊज रेडी केला. त्याच्यानंतर हे बघा, हा घागरा आहे. तर याला प्लाझो घागरा बोलतात. हे बघा, तर याची ना उंची कमी करायची होती, कारण खूप जास्त उंची असल्यामुळं तर उंची कमी करायची होती. तर याच्यामध्ये आतमध्ये जसं सिगारेट पॅन्ट असते तशी, किंवा प्लाझो पॅन्ट असते त्याप्रमाणे ही पॅन्ट आहे. म्हणजे तुम्ही सिगारेट पॅन्ट पण बोलू शकता. प्लाझो म्हणल्यानंतर खूप मोठं येतं, पण हे बघा सिगारेट पॅन्ट सारखी आतली पॅन्ट आहे आणि त्याच्यावरती हा घेर आहे असा. तर याला प्लाझो घागरा म्हणतात. हे बघा, हा एक पाय झाला आणि हा दुसरा पाय झाला. तर मी काय केलं, याच्यावरची उंची आहे ती असं राऊंड शेप मध्ये खाली आथरून घेतली लादीवरती, आणि नंतर मग किती त्यांची उंची कमी करायची त्याचं मेजरमेंट घेतलं होतं. परत त्याच्यात शिलाई मार्जिन ठेवलं होतं आणि अशा प्रकारे मी कटिंग केलंय. तर हे बघा, हे दोन्ही बाजू आहेत मी कटिंग करून घेतल्या. नंतर आतली पॅन्ट ती मोठी झाली, मग आतली पॅन्ट पण मी डबल फोल्ड केली, तेव्हा ती आतली उंची ती कमी झाली. मी हे बघा, याला मी जाग्यावर डबल 2 फोल्ड मारलेत मॅचिंग धाग्यानी, आणि ह्या पॅन्टीची उंची कमी केली आणि हे कटिंग करायला लागलं. आणि नंतर याला मग तुम्ही बिडिंग पण करू शकता, पण मी याला टिप मारली, बिडिंग केली नाही. तर हे बघा, अशा प्रकारे हा घागरा याची उंची कमी केली. आता बघा इथं पण याला हुक आहे. हे तर हा इलास्टिक आहे अर्धा, आणि अर्ध्या बाजूला पट्टी, आणि याला इथं पॅन्ट सारखं हुक आहे. तर हे पण कमराला लूज होतं. तर मी काय केलं, जी ही इलास्टिक आहे, आता इकडे शिलाई मारली तर याला याचं सगळं शो जाईल. तर मग मी काय केलं, याच्यामध्ये ना ह्या इलेस्टिकला डबल शिलाई मारली, त्याच्यामुळे इलेस्टिक जरा कमी झाली आणि कमराला आता ही परफेक्ट फिटिंग होणार. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण असं करता आलं पाहिजे, त्याच्यासाठी सांगते. तर ह्या टिप्स आहेत छोट्या छोट्या.